नमस्कार मित्रांनो. टी संदर्भातील CDPचे अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न फक्त 4 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तार्किक आधारावर करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेत बालकांमध्ये आढळते? योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 किशोरावस्था. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही? आपण पर्याय वाचत असाल. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. हे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा, एका वर्तुळाची त्रिज्या 12 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे? आकलन, उपयोजन, ज्ञान की कौशल्य? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 उपयोजन. प्रश्न चौथा आहे, कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे? पर्याय क्रमांक 1, 2, 3 की 4? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धत असली पाहिजे असं कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने मांडले. प्रश्न 5वा आहे, अब्राहम कॅप्लन यांच्या मते व्यवहार आणि तत्वे यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे रिकामी जागा होय. उपपत्ती, नियम, अंदाज की तत्व? योग्य उत्तर आहे उपपत्ती. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6वा आहे, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक यांना मानले जाते. कोणाला मानले जाते? वॉटसन, लेविन, टॉलमन की गॅग्ने? इथे गॅग्ने आहे गॅग्ने आहे. गॅग्ने. तर योग्य पर्याय आहे गॅग्ने. प्रश्न 7वा, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता हा आहे, तर कोण आहे? स्पियरमन, थॉर्नडाईक, पावलॉव, स्किनर? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पावलॉव. प्रश्न 8वा आहे, बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? मित्रांनो, आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. वाढ ही शारीरिक वाढीशी संबंधित आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वाढ ही गुणात्मक आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते? गॅलेक्टोसेमिया, मोंगोलिझम, मायक्रोसेफली, हायड्रोसिफेलस? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गॅलेक्टोसेमिया. प्रश्न क्रमांक 10, डोळ्यांनी ग्रहण केलेल्या इंद्रिय संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करून प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? प्रश्न एकदा पुन्हा वाचा तुम्ही. पार्श्वमस्तिष्क भाग, शंखाकृती भाग, ललाटीय भाग की पार्श्वललाटीय भाग? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पार्श्वमस्तिष्क भाग. याच प्रकारचे विविध व्हिडिओ मी आपणास यापुढेही आणणार आहे. कृपया फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.